कारण 38 सर्कल करता बंधनकारक असणारं पहिलं षटक आहे, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 38 सर्कलचा जो घेरा आहे तो सजावला गेलाय. तर नंतर सीमा रेषा नजदीक जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट घेतलाय, थोडासा वाईट ठेवलंय त्याला, आणि तदनंतर लॉंग ऑफ आपल्या जागेवर आहे. थोडासा वाईट आहे लॉंग ऑफ ही जर आपण विचार केला तर, कारण बरोबर आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला तो लॉंग ऑफ उभा आहे, म्हणजे वाईट ऑफ लॉंग ऑफ अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विघ्नेश खरपडे, एक युवा प्रतिभावंत खेळाडू. त्याच्या विपक्षामध्ये दीपक लहांगे, अनुभवाने परिपूर्ण असलेला खेळाडू. ज्या दोघांमधला हा संघर्ष इथे सुरू होतोय. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र नशिबाची साथ मिळाली, बचावलाय असं म्हणावं लागेल. दुसऱ्या रन करता कॉल आहे, वेगाने धावत आला आणि 2 रन तिथे सुरक्षित पूर्ण केल्या. पहिल्या 2 धावा दाफलकावर जोडल्या गेल्या. षटकातील पहिल्या बॉलवर दीपक लहांगे 2 धावा इथे जरूर जोडत असताना सुरुवात जर आपण पाहिली तर ती तेवढ्याशा कन्फर्म चांगल्या स्ट्रोकने केलेली नाहीये, मात्र खातं उघडते टीमचं स्वतःचं. दीपक लहांगे याआधी पहिल्याच बॉलवर त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं होतं, अगदी याच पद्धतीचा तोही फटका, मात्र यावेळेस बचावला गेलाय. आणि तदनंतर मोठा फटक्याचा प्रयत्न, बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जोवर फील्ड केला गेला, एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. 1 रनच्या मदतीने धावसंख्या वाढत असताना 3 या आकड्यावर षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ, तदनंतर 3 धावा दाफलकावर. सुरुवात ती खूप महत्वाची आहे. तुमची पायाभरणी कशा पद्धतीने होते, तुम्ही कशा पद्धतीने फाउंडेशन उभं करता, मॅच ची सुरुवात आणि शेवट या 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. इथे टप्पा खाल्यानंतर बॉल डाव्या ष्टीवर राहिला, तिथे वाईटचा इशारा आलाय. तुषार किनी अगदी चांगली बॅटिंग करताना जरूर पाहायला मिळालाय. आणि या मॅच मध्ये जेव्हा पूर्वार्धामध्ये तुमच्याकडे बॅटिंग आली, एक चांगली टोटल उभी करत मॅच जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण आई गावदेवी चांदीप जर आपण पाहिलं तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. अगदी आतापर्यंतच्या मॅचेस मध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना त्यांनी त्या मॅचेस जिंकल्यात. त्यामुळे इथे त्यांच्या विपक्षामध्ये तुम्हाला एक चांगली टोटल उभी करूनच त्यांना अंडर प्रेशर आणावं लागेल. इथे कट करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लीप मध्ये खेळाडू आहे. बॉलला स्टॉप केलं, तोपर्यंत 1 रन तिथे मिळेल. गॅप जो शोधायचा होता गलीच्या जवळपासनं, तो गलीच्या जवळपासनचा गॅप शोधणं शक्य झालं नाही. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन योग्य होतं, मात्र गॅप मध्ये जर बॉल गेला असता तर तिथे चौकार मिळू शकला असता. मात्र गॅप मध्ये न जाता बॉल तिथे खूप चांगल्या पद्धतीने फील्ड झाला. इथे एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होतोय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 4 वर. 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. यावेळेस फटका चांगला आहे आणि यावेळेस माघारी परतावं लागेल. पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये एक अप्रतिम कॅच तिथे कॅरी केला गेलाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. दीपक लहांगे त्याचा स्ट्रगल काही संपायचं नाव घेत नाहीये. विशाल मॅन फ्रॉम खानिवडे, एक अप्रतिम असा झेल त्याच्या वतीनं तिथे आपल्याला पाहायला मिळाला. सुपर दर्जेदार क्रॅच. तिथे 40+ खेळाडू आहे आणि 40 वर्षावरचा जरी खेळाडू असला तरी माझ्याकडे अजूनही ती गुणवत्ता आहे, ती लवचिकता आहे, ते ॲथलेटिक एफर्ट मी खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये लावू शकतो हे दाखवून देताना तिथे क्षेत्ररक्षक विशाल. थँक्यू डीजे. या झेल करता विशाल, या खेळाडू करता रुपेशजी पाटील विद्यमान उपाध्यक्ष भिनार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. विशाल करता एक अप्रतिम कॅच त्याने जिथे कॅरी केला. खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग एफर्ट. प्रत्येक विकेट करता मोहनजी हरवटे गोट्या यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पारितोषिक लागतायत. खेळाडूंचं मनोबल वाढवण्याकरता संजय घरत मैदानामध्ये आलाय. आणि इथे जर आपण पाहिला तर बॉलर बॅक ड्राईव्ह होता, त्यामध्ये सिंगलचा प्रयत्न केलाय, कॉल स्वीकारला. तिथे 1 रन मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोचतीये. सहा धावा दाफलकावर आहेत या ओव्हर मधले. आतापर्यंत एकंदर आपण जर पाहिले तर 5 चेंडू नंतर दाफलकावर आपल्याला 6 धावा. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय.
यावेळेस मात्र बॉलला उडवलंय, फेकून दिलंय दूर सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6. थँक्यू डीजे. मगाशी जो झेल पकडला तो झेल एवढा अप्रतिम त्यानं पकडला गेला होता की त्या झेल करता रुपेश पाटील भिनार यांच्या माध्यमातून त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं. अप्रतिम असा झेल तिथे पकडला गेला. सलग 3 षटकार जर तुषार किणी इथे मैदानामध्ये जर खेचतोय तर रुपेश पाटील भिनार यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचे कॅश प्राइज त्याच्याकरता असेल. रुपेश पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 12 धावा राफलकावर आहेत. रुपेश पाटील भिनार यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. तुषार किणी करता सलग 3 षटकार. एक त्याच्या बॅटमधनं आला, मात्र अजून 2 षटकार जर सलग तो खेळतोय तर 5000 रुपये असतील रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून. आणि आपण जर पाहिलं तर तिथे एक झेल करताही 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय त्यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं महेश गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी होईल संजय घरतच्या विपक्षात. हा स्ट्रॉंग झोन आहे जिथे फटका खेळण्याचा प्रयत्न मिस झाला. जर आपण पाहिलं तर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ संजय घरतच्या बॅटिंग मधला सर्वात स्ट्रॉंग झोन आहे. पसंतीचा क्षेत्र आहेत त्याचे. तिकडनं सर्वाधिक फटके तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. ट्रेडमार्क आपण ज्याला म्हणतो ते ट्रेडमार्क फटके त्याचे तिकडनं येतात. मात्र यावेळेस तो फटका मिस झाला. बॉल गलीकडे वळाला जोपर्यंत त्या फील्ड झाली. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 13 वर षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 2 चा प्रगत धावावर आहे. पुढचा बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक योग्य जागेवर स्पॉट होता. थोडस पुढे उभं केलं होतं, स्लीप मध्ये आणलं होतं आणि स्लीप मधनं आणणं यावेळेस पत्त्यावर जरूर पडलंय. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि एक चांगला कॅच कॅरी झाला. तुषार किणीच्या पारीचा अंत. हा सर्वात मोठा हादरा मी म्हणतो लागलाय तो हर्ष 11 शिवनसई या संघाला. दोन चेंडूचा खेळ. या 2 चेंडू नंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर 13 धावा आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव किणी गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल इथे त्याच्या विपक्षामध्ये महेश जो मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. आतापर्यंत खूप चांगला मारा अद्यावत केलाय. आपण जर पाहिलं तर तुषार किनीला त्यानं माघारी परतवलं. एक ट्रॅप त्यानं लावलं होतं. स्लीप मध्ये खेळाडू आणलाय. जर आपण पाहिलं तर फ्लाइंग स्लीप काढला गेला तिथे आणि स्लीप मध्ये खेळाडू घेतला. एक वेगळी रणनीती आहे गोलंदाजीची. कट करण्याचा प्रयत्न इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. विकेटच्या मागे जो ताफा आहे खेळाडूंचा त्याचा फायदा जरूर मिळतोय. कारण जवळपास 3 खेळाडू आपण विकेटच्या बिहाइंड द विकेट मागे पाहतोय आणि त्या सर्वच खेळाडूंचा फायदा इथे जरूर मिळतोय. 3 चेंडूचा खेळ. तदनंतर धावसंख्या 14 आहे. शांतता ती सध्या मैदानामध्ये प्रस्थापित केली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमच्या विपक्षामध्ये. हा बॉल फक्त पाहिला सोडून दिला. बाकीची कामगिरी पंच अजित म्हात्रे पूर्ण करतायत. इशारा आलाय व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती 15 वर. SK भाई यांचा जो संघ आहे म्हणजे अर्थात हर्ष 11 या संघाच्या कुठल्याही फलंदाजानं सलग 3 चेंडूत 3 षटकार खेचले तर सन्माननीय अध्यक्ष संजयजी किणी यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचे कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. पारितोषिक लागली जात आहेत. ती पारितोषिक मिळवणं गरजेचं आहे आणि टीमची तीच गरज आहे. तुम्ही षटकार चौकारांची आतिषबाजी कराल तर मग टीम मजबूत स्थितीकडे जाईल. सध्या स्ट्रगल सुरू आहे हर्ष 11चा बॅटिंगच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा दिशा भरकटली, लाईन भरकटली. डाव्या एसटीवर पीच झाला बॉल. व्हाईटचा इशारा आलाय. व्हाईट बरोबर धावसंख्येत वाढ. धावसंख्या 17 वर. 17 धावा राफलकावर आहेत.
4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल सज्ज होतोय. इथे फटका मिस झालाय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातात सफलता मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट सोबतन खेळाडू बाद. थँक्यू. संजय घरातनं जर 3 षटकार खेचले तर कृपेश पाटील गोट्या नवसाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पारितोषिक खूप सारी लागली आहेत. संजय किणी साहेबांच्या माध्यमातून 5000चं पारितोषिक आहे. रुपेश पाटील यांच्या माध्यमातून ही पारितोषिक होतं. एक पारितोषिक त्याने जरूर लावलंय ज्या खेळाडूंना जो अप्रतिम झेल पकडला. वन फ्रॉम खानिवडे विशाल ज्याच्या माध्यमातून तो झेल तिथे टिपला गेला आणि त्याच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आलाय. मात्र ती पारितोषिक फटकवण्याचं काम मैदानाच्या आतनं होईल का? नवीन बॅटर त्याकरता मैदानामध्ये आलाय केतन. चांगली बॅटिंग गरजेची आहे का? इथे ती चांगली बॅटिंग करणं त्याला शक्य होईल. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावर आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. गोलंदाज महेश बॅकफुटला गेला. जागा बनवली. तिथे पॉइंटच्या जवळपास बॉलला फीड केलं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 2 ओव्हरचा खेळ पाहता पाहता समाप्तीला आला. 2 ओव्हर नंतर 3 विकेटची पतनं आतापर्यंत झाली आहेत आणि प्रतिषटक 9 या सरासरीनं 18 धावा दाफलकावर जोडल्या जात आहेत. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये काय इथे गिअर चेंज केला जाईल, अगदी चांगल्या पद्धतीच्या धावा दाफलकावर जोडल्या जातील, हे सर्व काही पाहण्यात एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू डीजे. जर ही मॅच आई गावदेवी चांदीपचा संघ इथे जिंकतोय तर दयानंद तुंबडा यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. दयानंद तुंबडा यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज लावले गेले. जर गावदेवी चांदीपचा संघ इथे मॅच जिंकतोय तर 5000 रुपयाचे कॅश प्राइज आहे त्यांच्याकरता. दोन ओव्हरचा खेळ ज्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा दाफलकावर आहेत. अजूनही 4 ओव्हर शिल्लक आहेत. ज्या 4 ओव्हर मध्ये ती विस्फोटकता दाखवली जाईल का ते पाहण्याला एक ठरेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विघ्नेश. यावेळेचा पहिला बॉल अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 19 वर विघ्नेश खरपडे प्रभावित केलं या स्पर्धेच्या दरम्यान. गोलंदाजी असो वा फलंदाजी, कारण 6 चेंडूत 6 षटकार आपल्याला त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले ओव्हरऑल त्याच्या खेळामध्ये. आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये ही खूप चांगलं प्रभावित केलंय त्या खेळाडूंना. तो विघ्नेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे मात्र अप्रतिम फटका पाठवलंय त्याला. बॉल सीमा रेषेच्या पार. षटकार. खूप चांगला स्ट्रोक होता. आला त्या पावली बॉलला सीमारेषेची भ्रमंती घडवली. सॉक्स होणार की एक लोहार की असं म्हटलं जातं आणि इथे तो एक तगडा स्ट्रोक आपल्याला जरूर पाहायला मिळाला विघ्नेश खरपडेच्या विपक्षामध्ये. ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 25. यावेळी चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. वाईटचा इशारा. 26. सुस्थिती निर्माण झाली आहे कारण एका बॉलवर 8 धावा आल्यात. एका चेंडूमध्ये 8 धावा या दाफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे थोडंसं प्रेशर जरूर असेल विघ्नेशवर. ते प्रेशर कुठेतरी रिलीज करण्याचा तो प्रयत्न करेल की त्याच्यावरती प्रेशर आणखी क्रिएट केलं जाईल. स्ट्रायकर एन कडे फलंदाज केतन. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत मात्र निर्जन स्थळाकडे ट्रॅव्हल झालाय. रन मिळतील इथे. जेव्हा निर्जन स्थळी बॉल पडतो तेव्हा तुम्हाला धावसंख्या वाढवण्याची संधी असते. इथे जर आपण पाहिलं
तर निर्जन स्थळी हा बॉल पडला आणि तिथे 2 रन्स इझिली कंप्लीट झाले. या 2 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. धावसंख्या 28 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स त्या जोडल्या जात आहेत. आणि याच चांगल्या धावसंख्येची तर गरज आहे ना की एक मोठी टोटल ती धावफलकावर उभी करावी जेव्हा तुम्ही पूर्वार्धाच्या खेळामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करता. पुढचा बॉल इथे उजव्या यष्टीच्या बाहेरची पिचिंग होती. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवर येईल एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. संजय घरत या खेळाडूचा रोल ही खूप महत्वाचा असेल कारण येणारे जे काही 21 बॉल आहेत ते 21 बॉल जर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर 70+ ही टोटल तुम्हाला धावफलकावर निश्चित पाहायला मिळेल. कारण तेवढी काबिलियत आणि ती कुवत या खेळाडूमध्ये जरूर आहे. मागच्या कित्येक वर्षापासून स्वतःला त्याने खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध केले आणि त्याची विस्फोटकता प्रत्येकाला माहिती आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्ही पाहताय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे चेंडूला पाहिलं सोडून दिलं मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाही आहे. फुल्लर लेंथवर चेंडूला पिच केलं. अगदी ग्लेन मॅग्राथ ज्या लाईन बरोबर गोलंदाजी करायचा उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाजाला अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पडायचा आणि तिथनं मग विकेट मिळवायचा. अगदी त्या लाईनवरचा हा बॉल विघ्नेश खरपडेकडनं आपल्याला पाहायला मिळाला. जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अगदी चांगली गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो. थोडासा महागडा जरूर ठरलाय. ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटमॅन बॉलमध्ये परफेक्ट कनेक्शन नाही आहे. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. फंबल झालाय तिथे. आणि क्रिकेटचं हे मैदान असं आहे ना जिथे चुकीला माफी नाही. तुम्ही हलकी जी चुकी कराल तर मग 2 रन तिथे सुरक्षिततेने घेतल्या जातील. या 2च्या बरोबर धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या 31 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 3 मधला. किती धावा येतील या शेवटच्या बॉलवर ते पाहण्यालायक ठरेल कारण इथनं पुढे जे येणारी षटकं तेही निर्णायक असतील. विघ्नेश खरपडे आपल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल घेऊन यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हाय बॅकलिपनं खेळणं शक्य झालं नाही. बॉलला स्टॉप केलं. तिथे डबल करता कॉल आहे आणि सुरक्षित 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर प्रतिषटक 11 या सरासरीनं 33 धावा धावफलकावर आहेत. येणारी 3 षटक कशी आहेत कसा खेळ असेल ते पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक. मात्र टाइम बद्दल तुम्हाला सांगतोय 3 ओव्हर करता आतापर्यंत 17 मिनिटं वापरली गेली आहेत. म्हणजे 13 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. 8 मिनिटात माफ करा 8 मिनिटात 2 ओव्हर. मी 3 ओव्हर बोललो. 8 मिनिटात 2 ओव्हर तुम्हाला तिथे कंप्लीट करायचे आहेत. या 2 ओव्हर करता फक्त 8 मिनिटं आहेत. म्हणजे 4 मिनिटं तुम्हाला ओव्हर मध्ये या ब्रेक करताची जी काही मिनिटं आहेत ती लेस केली जातील. ही मॅच जर जिंकते टीम आई गावदेवी चांदीप तर दयानंद तुंबडा यांच्याकडनं 5,000 रुपये पारितोषिक आहे. क्वालिफाय झाली तर ते पारितोषिक आहे त्यांच्याकडनं. आणि प्रमोद शेडगे आणि माझ्या समालोचनाकरता आमच्या कलागुणांना वाव देत आहेत दयानंद तुंबडा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज येते. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद दयानंद तुंबडा. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे दिशा दिली. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1 रन मध्ये धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोचते 34 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. महेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. ओव्हर नंबर 4 करता तो गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल येणाऱ्या बॉलवर तेही पाहण्याला एक ठरेल. कारण इथे संजय घरत सारखा एक विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर मैदानामध्ये हार्ड हिटिंग करणं तो जाणतो. मात्र इथे ती हिटिंग त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल का हा प्रश्नचिन्ह आहे. फटका यावेळेचा दमदार बॉल जाईल सीमा रेषापार. जे काय प्रश्न आपल्याला पडले होते ना त्या प्रश्नाचं उत्तर या फटक्यानं दिलंय संजय घरत.
तो मैदानाच्या आतमध्ये आपली दहालता दाखवत असताना षटकार खेचतोय 6. एक षटकार खेचलाय, आणखी 2 षटकार सलग जर खेचले तर रुपेश पाटील भिनार यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल संजय घरत करता. बघूया काय इथे सलग 3 षटकार खेचेल का आणि आपल्या टीमला बळकट स्थितीकडे नेईल की त्यापासून वंचित ठेवलं जाईल. पारितोषिक तर लागतायत, दोन्ही बाजूने लागतायत. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका खेळला, अलॉंग द कार्पेट चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला जाईल. चांगलं प्रॉपर फिल्डिंगचं एफर्ट ते आपल्याला पाहायला मिळाला. एक पायाला फोल्ड करत असताना बॉलवर आला आणि तिथे बॉलला स्टॉप केलं. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 41. षटक क्रमांक 4चा खेळ आहे. 8 धावा आल्या 3 बॉलमध्ये. येणाऱ्या 3 बॉलमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल ते पाहण्यालायक ठरेल. पुढचा बॉल आपल्या ओव्हर मधला गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. विकेटची संधी आणि इथे एक चांगला कॅच कॅरी केलाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल फलंदाज केतनला. ज्या केतनच्या बॅटमधनं रन्स येत होत्या त्या केतनला इथे माघारी परतवलंय. केतनच्या पारीचा अंत. चार चेंडूचा खेळ. या 4 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 41 धावा आहेत. विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ऑलराऊंडर खेळाडू आहे, एक जुना जाणता खेळाडू आहे. एकंदर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहतोय या ओव्हर मधला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर एंड कडे हेमंत नवीन बॅटरचं मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली बॅटिंग त्याला इथे करावी लागेल. इथे समोर बॉलर्स बॅक, तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि बाद झालाय. संजय घरत त्याला माघारी परतावं लागेल. खूप मोठी विकेट आहे, खूप मोठा अपसेट आहे. इथे प्राइजलेस विकेट मिळाली आहे. शेवटच्या षटकामध्ये ज्या फलंदाजाची विध्वंसकता या मॅच मध्ये महत्वाची ठरली असती तो संजय घरत इथे दुर्दैवीरित्या धावचीतच्या स्वरूपाने बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन बॅटिंग करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. सचिन येतोय नवीन फलंदाज. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. तिथे निर्धावच्या स्वरूपाने बॉल येत असताना ओव्हर समाप्त झाले. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा खेळ समाप्ती. एखेरीस धावफलकावर 41. तुमच्याकडे फक्त 4 मिनिटं आहेत. तुमच्याकडे फक्त 4 मिनिटं आहेत. टीम आई गावदेवी चांदीप 4 मिनिटं आहेत. मी याकरता सांगतोय की पेनल्टी कोणालाही लागू नये हाच आमचा हेतू आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळी सूचित करतो 4 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत, त्यामध्ये तुम्हाला ही ओव्हर कंप्लीट करायची आहे.
4 ओव्हरचा खेळ, धावफलकावर 41 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला इथे ओव्हर कंप्लीट करावीच लागेल, कारण आम्ही मध्ये मध्ये टाइम जो आहे, खेळाडू आउट झाल्यानंतर 6 गेल्यानंतर तिथे पॉज घेतोय. तदनंतरही तुमच्याकडे 4 मिनिटं उरली आहेत. पुढचा बॉल पंकज आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साइडला, तिथे अलॉंग द कार्पेट खेळला, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला जातोय. दुसऱ्या धावेकरताचा प्रयत्न, फंबल झालाय आणि 2 मिळतील इथे. सुरक्षित 2 रन कंप्लीट केलं. स्वप्नील मैदानामध्ये आहे. पहिला बॉल तिथे खेळत असताना एक दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते हेमंतच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 44 वर. 2 चेंडूचा खेळ झालाय. शांतता आहे, ही शांतता भंग करावीच लागेल मॅच मध्ये जर जागा निर्माण करायची आहे. पंकज, पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, मात्र अतिरिक्त बाहेर राहिला. व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ते एकंदर 45 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल इथे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर राहतोय. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 46 या आकड्यावर जाऊन पोचते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहतोय या ओव्हर मधला. षटक क्रमांक 5 प्रगती पथावर आहे. चांगला बॉल इथे पिचिंग उजव्या यष्टीच्या बाहेर, तिथनं विकेटच्या मागे हावी होत आहेत. इथे आई गावदेवी चांदीप जर आपण पाहिलं तर या मॅचला ड्राईव्ह करतो, लीड करतोय. थोडंसं बॅकफुटवर जरूर आहे हर्ष 11 शिवनसईचा संघ. त्या बॅकफुट मधनं त्याला बाहेर यावं लागेल, फ्रंटफुटर आणावं लागेल टीमला. इथे अपील आणि बोट आकाशाकडे, फलंदाज तंबूकडे. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद. पाच चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल आहे आणि आता निर्धारित मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट होतोय, कारण खूप घाई गेली, त्यामुळे ही ओव्हर त्यांना कंप्लीट करता आली. आमचाही हाच हेतू असतो ना की निर्धारित मिनिटांमध्ये तुमच्या ओव्हर्स कंप्लीट व्हाव्या, म्हणून तर आम्ही लाईव्ह कॉमेंट्री करत असताना सातत्यानं तुम्हाला टाइमचं लिमिट्स ते सांगत जातो. त्यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने प्ले केला गेला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट होईल. 1 रन इथे समाधान मानावं लागेल. ओव्हर समाप्त होते नंबर 5 ची. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर 47 धावा आहेत. शेवटचं षटक ते प्रकारे पथावर येईल. कुणाच्या हातामध्ये शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली जाईल तेही पाहण्यालायक ठरेल. राजेश सारखा एक एक्सपिरियन्स असणारा खेळाडू या टीमच्या सोबत आहे, तर मग त्याच्याकडेच लक्ष जाईल आणि तोच येतोय बहुधा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. राजेश घरत यावेळेस गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अनुभव तो खूप महत्वाचा असतो. एक्सपिरियन्स नुसता तुमचा गुरु नाही, तर तुमचा भविष्य ते सर्व काही घडवतो ना, तो अनुभव असतो. आणि तो अनुभव इथे शेअर करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज राजेश घरत त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करताना फलंदाज. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीवरनं बाहेर पिचिंग, फलंदाजाला अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पाडणं, हीच गोलंदाजी या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पिचिंगचं खूप महत्व असतं गोलंदाजी करताना, फलंदाजांना बंदिस्त ठेवताना. आणि इथे जर आपण पाहिलं तर पिचिंग खूप चांगली झाली आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग झाली आहे सर्वच गोलंदाजांकडनं. बघा पुन्हा एकदा त्याच लाईनवर अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पडला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. डबल करता कॉल आहे, मात्र तिथे एकच रन मिळेल. दुसऱ्या प्रयत्नामध्ये विकेटची संधी होती ती गमावली गेली. 1 रनच्या मदतीने धावसंख्या 48. शांतता प्रस्थापित केली या संपूर्ण इनिंग मध्ये. जिथे संजय घरत रनआउटच्या स्वरूपाने बाद झाला तो टर्निंग पॉइंट होता, कारण 3 ओव्हर नंतर रन चांगल्या होत्या, 33 धावा होत्या. तिथे चौथ्या षटकात संजय घरतचं जे बाद होणं आहे ना, ते पथ्यावर पडलंय असंच म्हणावं लागेल. ते आई गावदेवी चांदीपच्या. व्हाईटचा इशारा आलाय, कारण संजय घरत जर इथे उभा असता तर थोडासा प्रेशरमध्ये गोलंदाजीचा जो कल आहे ना तो निश्चित पाहायला मिळाला असता. मात्र संजय घरत रनआउटच्या स्वरूपाने बाद होणं ते दुर्दैवी कारक जरूर ठरलंय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर 47 धावा आहेत. शेवटचं षटक ते प्रकारे पथावर येईल. कुणाच्या हातामध्ये शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली जाईल तेही पाहण्यालायक ठरेल.
यावेळेस पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर पंच आमच्याकडे वळलेत. इशारा दोन्ही हात समांतर रेषेत आणत वाईटचा केलाय. धावसंख्या 50 कम्सअप, 50 धावा दाफलकावर आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या इनिंग मध्ये ज्या 50 धावा आहेत त्यापैकी 8 रन या वाईटच्या स्वरूपाने आल्यात. कमी गतीने टाकलेला बॉल ओव्हर द बॉलर हेड खेळलाय, मात्र ओव्हर द बॉलर हेड खेळताना तेवढासा जोर त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाला नाही. एक सिंगल मिळते. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 51 वर. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहतोय. स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळते फलंदाज हितेश, त्याला हिटिंग करावी लागेल. करेल का हा प्रश्न आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला प्रोटेक्ट करण्याकरता. जोपर्यंत त्याने पेट्रोलिंग केलं, बॉलला रिटर्न केलं, एक सिंगल मध्ये समाधान मानावं लागतंय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 52 वर. 4 चेंडूचा खेळ समाप्ती. अखेरीस 52 धावा दाफलकावर आहेत. 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक राहत आहेत. ज्या 2 बॉलवर इथे आक्रमकता पाहायला मिळेल का? येणारे 2 बॉलवर विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग होईल का? या प्रश्नाचं उत्तर सर्वजण शोधतायत. फटका फसलाय, बॉल हवेत, तिथे कॅच कॅरी झालाय, विकेट मिळतीये. खेळाडू बाद. थँक्यू. आई गावदेवी चांदीपचे जे समर्थक आहेत ना, ते तिथे एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. एन्जॉय केलंच पाहिजे. क्रिकेट हा एन्जॉय करताच बनलेला खेळ आहे आणि आपली टीम जर सुस्थितीमध्ये आहे तर मग आपण एन्जॉय केलंच पाहिजे आणि तो एन्जॉय तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पाच चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. 52 रन्स दाफलकावर आहेत. या दरम्यान विकेटच्या मागे येतोय बॉल. एक सिंगल मध्ये चेंडू वाईट चा इशारा आलाय. वाईट +1 बाईट्स. एकंदर 2 धावा, 54 रन्स. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. या पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल, त्यावर काय इथे आक्रमकता पाहायला मिळेल? त्यावर काय इथे एखादा मोठा फटका पाहायला मिळेल? इथे चांगला बॉल. संजय घरत. नंतर जी पडझड सुरू झाली ना, ती पडझड तशीच कायम आहे. पंच काय विकेट आहे का? विकेट आहे. तिथे रन नाहीये, विकेट आहे ती. तर एकंदर 54 धावा दाफलकावर आहेत. विजयाकरता 55चं लक्ष इथे ठेवलं गेलंय. या 55 धावा दाफलकावर कशा पद्धतीने लावल्या जातील ते उत्तरार्धाच्या खेळामध्ये ऐकवण्याकरता प्रमोद शेडगे आपल्या सोबत जॉईंट होतील. मात्र तत्पूर्वी आपण जाऊया डीजे कडे. डीजे कडनं एखादं सुमधुर संगीत ऐकू. थँक्यू व्हेरी मच. अक्षय पांडव यांचा आवाज आपण ऐकत होतात. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकाल विजयासाठी 55 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकलात संघ हर्ष 11 शिवनसई SK यांचा संघ पाहायला मिळतोय. तर एका साईडला आई गावदेवी चांदीप हा संघ आज मोहन हरवटे गोट्या या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम.
अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन VGPL व्हेरी गुड प्रीमियर लीग अर्थातच वसई ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहतायत. संध्याकाळचं सत्र दमट वातावरण मात्र जरूर आहे. हवेची झुळूक सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. श्रीजी सालकर यंदाच्या वर्षात रेस्ट घेत आहेत संघापासून. सामन्याला सुरुवात होईल. दोन संघांच्या माध्यमातून एक जबरदस्त हे लीग आज खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय या VGPLच्या कार्यकारिणी मंडळाने. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी येत आहेत. अजय घरससारखा एक मातब्बर खेळाडू, वन ऑफ द बेस्ट विकेट किपर अँड महेशची बॅटिंग आपण पाहिली असेल. लेदर क्रिकेटचे क्लास त्याच्या बॅटमधून सातत्याने आपण पाहू शकतायत. चला दोन पंच मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. महेश अँड अजय घरत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक संजय घरत गोलंदाजी मार्कवर येताना अजित म्हात्रे सर अँड विरल नायर सर दोन पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आई गावदेवी सांदीप हा संघ सेकंड इनिंग मध्ये. ऑल इज वेल या स्पर्धेचं आयोजन मंगलदाजी घरत साहेब हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन माकणेवरून घरत किचन भुजिंग व चायनीज सेंटर यांच्या माध्यमातून ज्यांची स्पर्धा पार पाडली. 41 जणांचा संच आणि सुरेख यंगस्टार चषक माकणे टीमने खूप चांगल्या पद्धतीने हे साकारला गेला. ती स्पर्धा पाहायला मिळाली आणि विठ्ठलवाडी संघाने अप्रतिम खेळ करत NCC सफाळे संघाला पराभूत केलं आणि पराभूत करत असताना मॅन ऑफ द सिरीज म्हणायला मिळाली. 311 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. जाऊया मॅचच्या दिशेने. संजय घरत पहिले षटक हाताळण्यासाठी अजय घरत समोर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई पाहायला मिळते. पहिला चेंडू घेऊन पहिला बॉल घेऊन संजय घरत. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. त्या रडारमध्ये चेंडू येऊ शकला नाहीत आणि सरळ बॉल स्वप्नील पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. सेन्सिबल बॉलिंग कशी असावी. पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट केलेत की 55 धावा सहजासहजी आम्ही होऊन देणार नाहीत. पहिलाच बॉल डॉट. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने बॉलवर खेळत असताना ऑन द राईज खेळला गेला. तुषार किनी भामटपाडाचा वंडर बॉय पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 1. या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत, बॉल फेकून झालेत आतापर्यंत 2 आणि संघ जाऊन पोहोचतोय 1 रन्सवर. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. महेशने चेंडूला येऊन दिलं. त्या चेंडूच्या परफेक्ट मिनिटवर खेळत असताना पाहायला मिळतोय. सुंदर लेंथ लाईन संजय घरत यांची पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि भेदक मारा हे त्यांच्या डिक्शनरीमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर शिवनसई संघाची सेवा करत असताना पाहायला मिळतो. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर बॉलर तयार. संजय घरत अजय घरत बॅटर. प्लेड ऑन द बॅटची एज आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेत क्लीन बोल्डच्या माध्यमातून प्लेड ऑन होत असताना फर्निचर डिस्ट्रॉइड. अजय घरत बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू. 2 धावा 2 रन्सवर पहिली विकेट या ठिकाणी पाहायला मिळते.
पंकज मडवी गेल्या मॅचचा हिरो आता या मॅच मध्ये काय करामत करेल, आक्रमकता काय दाखवेल, कमालीची फलंदाजी करेल का, हे सर्व काही प्रश्न संदीपकरांना पडलेले असतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 वर. ऑल इज वेल या स्पर्धेचं आयोजन VGPL पिंटू पाटील, रुपेश पाटील, राहुल किनी, सुशांत किनी यांना आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावर. त्यामध्ये विपुल गावड हे सुद्धा मात्र स्नॅपचॅटचे हिरो आहेत. अप्रतिम हा बॉल खोलवर होता, ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने ड्राइव्ह खेळला जातोय. गौरव किनी या बॉलला स्टॉप करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा पंकज मडवीच्या बॅटमधून 2 रन्स येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. सतीश जाधव आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत कृपेश पाटील गोट्या गुरुवारची वाट पाहतायत हे सर्वजण. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 4. विपुल गावड ज्यामध्ये आपण पाहतायत सध्या स्नॅपचॅट मध्ये चर्चेत असणारे विपुल गावड आपण बघतो वसई तालुक्यामध्ये आज 1 नंबरला आहेत. 21,73,000 आपण त्यांचा स्नॅप स्कोर बघतोय आणि स्नॅप लवर आहेत चांदीप गावातले. ऑन साइडला फटका खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला, स्लॉक केलं, या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा, सिक्सर. लगातार 3 षटकार जर आले पंकज मडवीच्या बॅटमधून तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय रुपेजी पाटील भिनार यांच्याकडून उपाध्यक्ष. अजून 2 जर आपण पाहिले तर आले तर 5,000. राहुल किनी यांच्याकडून सुद्धा 5,000. विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी 5,000. प्रशांत चौधरी बाबू यावेळेला एन्जॉय करत असताना गुरुवारपासून ते सुद्धा संघ त्यांचा पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 10. दयानंदजी तुंबडा हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. या संघाचे ओनर आहेत दीपक पाकतेकर, सुनील गरत, अर्थातच चापेल यांना सुद्धा आपण पाहतायत मॅचचा आनंद घेत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 10. 10 रन्स. बॉल तयार. गौरव किनी एक्सपिरियन्स बॉलर. चला घाई करा जरा. गौरव किनी आपल्या बॉलिंग मार्कवर. खूप चांगला फटका, हेलिकॉप्टर शॉट, परंतु इथे फसतोय की काय? यस, डेफिनेटली. व्हॉट अ कॅच, एक्सलंट कॅच. काय झेल टिपला, काय कॅच कॅरी केला. थँक्यू महेश. बाद झाल्यानंतर काय जबरदस्त कॅच कॅरी केला. आउटस्टँडिंग. संघाची रनसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल. बॉल तयार. अप्रतिम हा बॉल आपण पाहू शकतायत. विशाल घरत एक जुने जाणते खेळाडू, उमेश घरत यांचे बंधू आणि खानिवडे गावातून खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलंय. खूप चांगली गोलंदाजी गौरव किनीच्या द्वारे पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि भेदक मारा
आतापर्यंत राहिला आहे. हर्ष इलेव्हन शिवनसई संघाने कमबॅक केलंय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र सुरक्षित आहेत. विरल नायर सर त्या ठिकाणी दर्शवतायत नॉट आउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली परिपूर्णतः. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची स्थिती जर जाणली तर 10 वर जाऊन पोहोचली गेली. रन्स कोणतीही मिळाली नाही. या बॉलवर डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकलात. खूप चांगल्या पद्धतीने हा खेळ आपण पाहतायत. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. पुन्हा एकदा बॉलर तयार. 10 रन्स. काय गोलंदाजी केले गौरव किनीने. खूप चांगली बॉलिंग करत असताना जखडून ठेवलंय, परिपूर्णतः थांबून ठेवलंय ते बॅटरला उजव्या हाताने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मनगडाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. वाईट बॉल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर वाईट +1 मिळतील. 2 रन्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 12. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि यस, ॲब्सोल्युटली प्लम. पंकज मडवी बॅक टू द पवेलियन. गॉन. समित जाधव बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शिरवलीचा ब्रँड आहे. अंडर 23 चे सामने अप्रतिम खेळत असताना पाहू शकतायत या खेळाडूला. षटक क्रमांक 2. बॉल फेकून झाले ते 4. अतिशय वाखाणीजोगे गोलंदाजी पाहायला मिळते. लेंथ लाईनचा राजा म्हणून गौरव किनी याच्याकडे पाहिलं जातं. गुड डिलिव्हरी. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय. सरप्राईज केलं. पाईच्या स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 13. या धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. काय गोलंदाजी केले गौरव किनीने. परिपूर्णतः नेत्रदीपक कामगिरी करणारा, विलक्षण कामगिरी करणारा पाहायला मिळतोय. फलंदाजाला जखडून ठेवलंय. मोठे फटके मारून देत नाहीयेत. हात खोलण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीये. यावरून स्पष्टपणे दिसतं की किती एक्सपिरियन्स यावेळेला गोलंदाजी केले. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अचूक टप्पा. जर समित जाधव लगातार 3 षटकार ठोठावतायत तर सचिन उबाळे आणि जयेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते समितसाठी. आता 2 षटकांचा खेळ समाप्तीवर झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजेच इथून 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 42 धावांची आवश्यकता. 24-42. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळले गेलंय. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या रनसाठी या ठिकाणी पाहू शकाल परिपूर्णता आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. पिंटू पाटीलला मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतं. दुधात यांचे सुपुत्र जय पाटील इन ॲक्शन SK संघामधून आपण पाहतायत. म्हणजेच हर्ष इलेव्हन शिवनसई संघातून खेळताना पाहायला मिळतील. एक्झामिनेशन असल्यामुळे मात्र ते येऊ शकले नाहीत.
ऑन साइडला समितच्या बॅट मधून गौरव किनीच्या हातामध्ये एक उत्कृष्ट कॅच. बॅटर फेल. समित जाधव बॅक टू द पवेलियन. गॉन. विकेट हॅट्रिक जर साध्य होते तर कृपेश पाटील गोटे यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 धावा, 15 रन्स. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा वापर केला. गौरव किनी पुढे सरसावतात, फील्ड करतील या बॉलवर. तत्पूर्वी 1 धाव, 6 बॉल, 6 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा सीझन 4 मध्ये विघ्नेश करपडे आपल्याला पाहायला मिळतोय. हे पहिल्यांदा घडलं VGPL च्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16. ऑन साइडला काय फटका खेळलाय. जबरदस्त प्रहार विशाल घरत दर्शवत असताना टायगर अभि जिंदा आहे. सरळ चेंडूला फेकून दिलाय. खानिवड्याचा ब्रँड झळताना आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका खेळला होता. टायमिंगच्या बरोबरीने खेळणारा खेळाडू विशाल घरतच्या बॅट मधून येतोय. अप्रतिम षटकार. संघाची धावसंख्या 22. ऑन साइडला पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला. 1 बाउन्सने चेंडू फार वेगाने निघून गेलाय. चौकार. षटकारानंतर आलेला हा चौकार संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 26 धावा, 26 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. थँक्यू. संघाची धावसंख्या फलकावर 26 आहे. गावदेवी चांदीप टीम अगोदर स्ट्रगल करताना पाहायला मिळाली. हर्ष 11 शिवनसई संघाने कमबॅक केलं होतं. आता इथून षटकारावरती चौकार, चौकारावरती षटकार येत असताना पाहायला मिळतात. ग्रेट बॅटिंग बाय विशाल घरत. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं ना, ओल्ड इज गोल्ड. खूप चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. तिथून सरळ चेंडू निघून जातोय स्वप्नील पाटीलच्या हातामध्ये. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ समाप्तीवर झाला. 3 षटकांमध्ये स्थिती जर आपण पाहिली तर 26 रन्स. आता इथून येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये विजयासाठी 29 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल 29 धावा हे सामन्याचं समीकरण. चला टाइम स्पेंड करू नका. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. हवेचा झोत परिपूर्णता थांबलाय कारण घड्याळात वाजले 6:20. विरल नायर सर, लेक्सक्यूचे पंच अजित म्हात्रे सर, मेन पंच पिंटू पाटील मॅचचा आनंद घेत असताना हर्ष 11 शिवनसई संघाकडून उद्याच्या दिवसात इन ऍक्शन खूप खुश झालेत आताच. परंतु उद्या त्यांना कागदोपत्री स्ट्रॉंग सुद्धा राहावं लागेल. जय या खेळाडूला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. 26, 18 बॉल आणि 29 रन्स विजयासाठी. अनुराग चव्हाण एंड आणि कपिल पाटील एंड. पुन्हा एकदा बॉलर तयार. गौरव किनी हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं जरूर काम करण्याचा प्रयत्न केला. फक्त प्लेस करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु इथे कोणतीही धाव मिळत नाहीये. निर्धाव येतोय. 17 बॉल आणि 29 धावा. ऑन साइडला काय जबरदस्त फटका. विघ्नेश पॅटर्न शॉट. सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. षटकार. माजुली ब्रँड.
थँक्यू. संघाची धावसंख्या फलकावर 32 वर जाऊन पोहोचली. हा स्ट्रोक 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील आणि आज स्टेटसला झळाळेल, इन्स्टाला झळाळताना पाहायला मिळेल आणि फेसबुक स्टोरीवर झळाळेल. सेन्सिबल बॅटिंग पुन्हा एकदा प्रयत्न केला नाही. याला म्हणतात सेन्सिबल बॅटिंग, कारण विघ्नेशला माहिती आहे प्रत्येक बॉल हा मात्र बॅटच्या रडारमध्ये येणार नाही आहे. कधी कधी मात्र असे स्ट्रोक खेळावे लागतात, जसं सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, ब्रँडन मॅक्युलम, तिलकरत्ने, दिलशान या खेळाडूंची आठवण, आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड या खेळाडूंची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला गेला. आणि सुपर बॅटिंग करत असताना सूर्यकुमार यादव स्टाईलमध्ये स्कायची आठवण करून दिली. ऑन साईडला फटका चांगला आहे. डिस्टन्स क्लिअर होईल का? तुषार किनी त्या अगोदर मात्र त्या ठिकाणी पोहोचतायत. क्षेत्ररक्षक सचिन राऊत. गुड कॅच. विघ्नेश गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. विघ्नेशने खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु फिनिश करू शकला नाही. 32 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. महेश किनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. तीन चौकार 3 षटकार जर आले तर अमित पाटील सिक्सर किंग यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 32 रन्स. पुन्हा एकदा बॉल तयार. गौरव किनी. महेश किनी खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळामध्ये हे स्ट्रोक मात्र खूप फेम होत आहेत, परंतु ह्या स्ट्रोकसाठी, हे स्ट्रोक खेळण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची नितांत गरज असते, कारण प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. आणि सराव तुम्हाला बळकट बनवत असतो, सराव तुम्हाला खूप ऊर्जा देत असतो, आणि सरावाशिवाय हा खेळ खेळणं फार कठीण आहे. संघाची धावसंख्या फलकावर 32 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 23 धावेची आवश्यकता. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी जरूर कॉल होता विशाल गरद यांचा, परंतु महेशने नाकारलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 34. 12 बॉल 21 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल 21 रन्स विजयासाठी. बारा बॉल 21 रन्स विजयासाठी आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर, दमदार आणि शानदार सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. लाडक्या प्रेक्षकांचं लक्ष वेधित राहिलंय या सामन्याकडे. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. इथे थांबायचं नाहीये. इथे मात्र कोणता गोलंदाज की फलंदाज खूप चांगली बॅटिंग करेल की गोलंदाजी करणारा गोलंदाज यावेळेला सुंदर गोलंदाजी करण्याचा मनसुबा बाळगेल. हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, लेटकट खेळण्याचा मनसुबा बाळगला. तिथे एकदा मिळते. हेमंत पाटील थोडंसं रनअप शॉट घेत आहेत. थोडंसं इंजुरीने क्रॅम्प येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. इंजुरीने त्रस्त आहे. 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून खेळतो, तरी सुद्धा मी मात्र क्रिकेट मध्ये रुजू राहीन, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक बीट होत आहेत. चौकार. आई गावदेवी चांदीप संघाच्या प्ले स्टँड मध्ये जल्लोष.
4. सोळा धावेची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. या स्पर्धेची उत्कंठा शिगेला का पोचली जाते त्याचं एकमेव कारण ह्या स्पर्धेमध्ये खेळण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. कारण 1 वर्ष 12 महिने 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद एवढी वाट बघावी लागते. यंदाचं 366 दिवसांचं हे कॅलेंडर आपण पाहिलं, कारण 4 वर्षानंतर 29 फेब्रुवारीचा दिवस येतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 39. म्हणजे ज्याचा 29 फेब्रुवारीला जन्म झाला त्याला 4 वर्षांची वाट पाहावी लागते. अक्षय पांडव यावेळेला आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलला पिच केलं होतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 39. सुंदर लेंथ लाईन. थोडासा शॉर्ट रनअप होता, तिथून मात्र लॉंग रनअप थोडाफार पाहायला मिळतोय. म्हणजे चेंज करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. संघाची धावसंख्या स्थिरावले आतापर्यंत 39 वर 16 धावीची आवश्यकता. 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये 16 रनची गरज. क्या बात आहे. ह्या वेळेला आपण पाहताय सुनील गरज चॅपल अप्रिशिएट करतायत, टाळ्यांचा गजर करतायत, चीअर अप करतायत. मॅच काढायची आहे तुला. परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल पंचांनी नाकारला, फेटाळून लावली दाद. लेग बाईचा इशारा विरल नायर सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 40 रन्स. 4 बॉलचा खेळ झाला. 8 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 15 धावेची आवश्यकता आहे. 8-15चं समीकरण. टॉप 1 वर असणारा संघ आहे गावदेवी चांदीप, तर हर्ष 11 शिवनसई हा संघ आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम शफल झाले. क्या बात आहे. विशाल घरत इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक जोखीम पत्कारली. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 4 चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44. विशाल घरत सांगतायत टायगर अभी जिंदा आहे. माझ्या डिक्शनरीमध्ये नेव्हर गिव्ह अप हा शब्द यावेळेला मी फिट करून ठेवलाय. मी कधी हार मानणार नाही. इथून वाईट बॉल. प्रेशराईज झालेत हेमंत पाटील. गेल्या मॅच मध्ये सुद्धा हेमंत पाटील यांना खूप धावा खर्च केल्या गेल्या होत्या. इंजुरीने त्रस्त आहेत. आता इथून मात्र संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 45. 10 धावेची आवश्यकता. बॉल आहेत तुमच्याकडे अजून सुद्धा आपण पाहतोय 7 बॉल 10. व्हॉट अ मॅच. पल्लू स्कूफ खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तिलकरत्ने दिलशानची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. जीवाची आकांक्षा केली. 1 धाव घेण्यासाठी 1 धाव अर्जित केली जाते. हलकीशी एज होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 46. 9 धावेची आवश्यकता. 6 बॉल आणि 9 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो. हर्ष 11 शिवनसई की आई गावदेवी चांदीप या 2 संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर लढत पाहायला मिळते. चला सबस्टिट्यूट खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल. सबस्टिट्यूट खेळाडू जायचंय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. 6 बॉल 9. 6 बॉल 9 धावेची आवश्यकता. महेश किनी एका साईडला आपण पाहतायत. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. वसई ग्रामीण प्रीमियर लीग आज डे 2. अनुराग चव्हाणचं व्यासपीठ दाखवत असताना विपुल गावड यांच्यावर मात्र कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि विपुल गावड सध्या स्नॅपचॅट मध्ये चर्चेत असणारे विपुल गावड आपण बघतोय त्यांना वसई तालुक्यामध्ये आज 1 नंबरला आहेत. 21,73,000 हा आपण त्यांचा स्नॅप स्कोर पाहतायत.
आणि स्नॅप लवर आहेत संदीप गावातील असे विपुल गावड मॅचचा आनंद घेत आहेत. राहुल किनी यांना आपण पाहू शकाल 6 चेंडू आणि 9 धावा. सहा बॉल 9. पुन्हा एकदा बॉलर तयार. दीपक लहांगे, विशाल घरत आतापर्यंत अंडरस्टँडिंग बॅटिंग केले, समंजसपणाचं क्रिकेट खेळलंय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना दीपक लहांगे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष. पहिलाच बॉल आणि यावेळेला आपण पाहताय जबरदस्त अप्परकटच्या माध्यमातून वीरेंद्र सेवाग कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला भिरकावून दिलंय 6 धावांकरता. आई गावदेवी संदीप या स्टँड मध्ये जल्लोष जल्लोष आणि फक्त जल्लोष. तोच उत्साह तोच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशाल घरतने आज जी बॅटिंग केली ना ती 10 ते 12 वर्षांच्या पलीकडे जर गेलो तर डेफिनेटली अशाच प्रकारची बॅटिंग त्याच्या बॅटमधून मात्र धावांचा वेग वाढत असताना आपण पाहिला होता. परंतु तोच दरारा तीच दहशत यावेळेला दाखवत असताना क्या बात आहे. सुपर बॅटिंग, आक्रमकता दाखवली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 52. म्हणजे 3 धावेची आवश्यकता आहे 55 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर. ऑफ साईडला सेन्सिबल बॅटिंग, फॉरवर्ड डिफेन्स खेळला गेला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1 धावेने. 53 या धावसंख्येवर. चार चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथून जर आपण पाहिला तर यस डेफिनेटली राहुल किनीच्या स्वागतासाठी कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी संदीप टीम. अभिनंदन. सतीश सतीश चला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट विशाल